लेआउटच्या बांधकामाला अवैध वीज जोडणी करून पाणी घेत असताना एका मेळघाटातील मजुराचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना 7 जूनला अमरावती शहरात घडली। चिखलदरा तालुक्यातील मोरघड गावातील रहिवासी 22 वर्षीय अर्जुन अरुण जांभेकर असे मृतकाचे नाव आहे। पार्वतीनगर रस्त्यावरील लेआउट मालक शाहू यांचे लेआउट बांधकाम सुरू आहे। त्या कामावर मेळघाटातील मजूर सुद्धा आहेत। जांभेकर मुक्काम पोस्ट मोरगोड तालुका चिखलदरा। हमें लेआउट का काम चालू था पार्वती नगर का आगे जूना नाके के पास छोटा मोटर था एक चीज का। हमने से लेन लिया हुआ था, वो मोटर से पानी लिया हुआ था तो बोट लगाए थे बल्ली पे प्लॉट 15। मोटर था नाले के धुरे में, गटर का पानी था उससे नाले का काम करवाता था। ये वो रविवार को वहाँ पे कुत्ता मर गया था। वो बोला ट्रैक्टर को बोला था, अर्जुन ने बोला था और ध्यान हो गया वो कि यहाँ पे फॉल्ट है। वो बोले कुछ नहीं होता। वो फिर कल काम चालू किया, 11 बजे खाना खाया। खाना खाने के बाद में वो उठने के बाद में वो काम पे गया। काम पे जाने के बाद में वो मोटर चालू किया तो पाइप में पानी नहीं आया तो वो हल्ला नहीं गया। जैसा हल्ला नहीं गया वैसे वो चिपक मशीन में चिपक गया, मशीन से तो गिर गया वहाँ। बांधकामाला पाणी देण्याकरिता कंत्राटदाराने बाजूच्याच विद्युत खांबावरून अवैध वीज जोडणी करून नाल्यात मोटारच्या आधारे पाणी घेतले। या बांधकामावर मृतकाने 7 जूनला विद्युत पाण्याची मोटर सुरू करून बांधकाम झालेल्या भिंतीवर पाणी देण्यास सुरुवात केली। मात्र काहीच वेळाने पाणी येणे बंद झाल्याने ती पुन्हा सुरू करण्यास गेला असता त्याला विजेचा जोरात शॉक लागून त्याचा जागीच मृत्यू झाला। या घटनेची माहिती होताच युवक काँग्रेसचे पंकज मोरे, निलेश गुहे, गुड्डू हमीद, राहुल येवले यांनी धाव घेतली। कामगार कंत्राटदार पंकज पवारसह लेआउट मालक शाहू यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली आहे। याबाबत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना निवेदन देण्यात येणार आहे। पार्वतीनगर जवळ एक बिल्डर कॉन्ट्रॅक्टर कडून जे काम सुरू होते लेआउटचे, त्या ठिकाणी बांधकामामध्ये अवैधरित्या तिथून जाणारं जे पाणी आहे ते लाईन मोटरच्या द्वारे तिथून मजुराला समोर करून त्या कॉन्ट्रॅक्टरद्वारे ते पाणी घेण्यात येत होतं। तेथे त्या मजुराचा, आमच्या चिखलदरा तालुक्यातील आदिवासी मजुराचा करंट लागून मृत्यू झाला। अशा बेजबाबदार कॉन्ट्रॅक्टर आणि बिल्डरवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, कारवाई झाली पाहिजे आणि त्यांच्याकडून आर्थिक मदत या परिवाराला मिळाली पाहिजे। तोपर्यंत आम्ही इथून त्या परिवाराचे सगळे लोक इथे उपस्थित आहे। युवक काँग्रेसचे आमचे जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष सगळी मंडळी इथे उपस्थित आहे। जोपर्यंत त्यांना आर्थिक मदत मिळत नाही, त्या कॉन्ट्रॅक्टर आणि बिल्डरवर गुन्हे दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही इथून सहन येणार नाही असे सगळे त्यांचे परिवाराचे सुद्धा लोक आहे आणि युवक काँग्रेसची सुद्धा मांडणी। चिखलदरा तालुक्यातील मोरगड येथील युवकाचे काल केशव विहार लेआउट आहे, त्या लेआउट धारकाच्या हलगर्जीपणामुळे व संबंधित जो लेबर कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्या हलगर्जीपणामुळे काल एका युवकाचा त्या ठिकाणी शॉक लागून मृत्यू झाला। आम्ही सर्व युवक काँग्रेसची टीम त्या ठिकाणी काल गेलो होतो आणि आम्ही तिथे गेलो, तिथे आम्ही सर्व त्या लेआउटची पाहणी केली। त्या संपूर्ण लेआउटमध्ये म्हणजे अवैधरित्या तिथं जे बांधकाम सुरू होते, हे जे मोटर सुरू होती ते त्या मोटरची लाईनसुद्धा त्या चोरीच्या ठिकाणाहून ते लाईन घेण्यात येत होती आणि जे त्या लेआउटवर पाणी टाकण्यात येत होते ते नाल्यामधून त्या पाणी होऊन त्या मोटरीच्या सहाय्याने त्या लेआउटमध्ये पाणी टाकण्यात येत होते। आणि तो युवक जेव्हा ते मोटर बंद करायला गेला त्या तिथे त्या युवकाचा मृत्यू झाला। आता आम्ही सर्व युवक काँग्रेसची टीम या ठिकाणी आलो आहे। आमची फक्त एकच मागणी आहे, आम्ही संबंधित कोल्हापुरी गेटचे जे पी आहेत त्यांनासुद्धा आम्ही मागणी केली आहे की जो संबंधित लेबर कॉन्ट्रॅक्टर आहे आणि जो त्या लेआउट धारकाचा मालक आहे त्याच्यावर सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। जोपर्यंत त्या संबंधित कंत्राटदारावर गुन्हा दाखल होणार नाही, या ठिकाणी युवक काँग्रेस शांत बसता नाही। आम्ही उद्याला जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्या संबंधित कंत्राटदारावर गंभीर गुन्हे दाखल झाले पाहिजे यासाठी आम्ही उद्या त्या ठिकाणी मागणी करणार आहे। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।